तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये शिवलिंग ठेवावे का? महादेवाची मूर्ती देवाऱ्यात ठेवल्यामुळे काय होते? देवाऱ्यामध्ये कोणत्या प्रकारचे शिवलिंग ठेवू नये व कोणत्या प्रकारचे शिवलिंग ठेवावे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. अनेक लोकांच्या देवघरात शिवलिंग असते, पण त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली नसते. जर एखाद्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली नसेल तर ती मूर्ती आपणास शुभफळ प्राप्त करून देत नाही. म्हणूनच शिवलिंगाचीच नाही तर प्रत्येक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करूनच आपल्या देवघरात ती स्थापन केली पाहिजे. घरात शिवलिंग असेल तर त्याची पूजा करण्याचे काही नियम वेगळे आहेत. घरामध्ये शिवलिंग असल्यास नियमानुसार पूजा केल्यास अनेक फायदे होतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा पसरत असते. त्यामुळे अनेक जण घरी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करून आपल्या देवाऱ्यात त्यांना स्थापन करतात. पण तुम्हाला माहीत आहे का घरामध्ये शिवलिंगाची पूजा कशी केली जाते? चला तर मग जाणून घेऊया शिवलिंगाच्या पूजेबाबत अनेक महत्त्वाचे नियम. घरात शिवलिंग असेल तर त्याची पूजा करण्याचे काही नियम वेगळे आहेत. घरामध्ये शिवलिंग असल्यास नियमानुसार पूजा केल्यास अनेक फायदे होतात. तर मंडळी, शिवलिंग पूजनाने मन शांत होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. शिवलिंगाची पूजा केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद मिळत असतो. तर मंडळी, शिवलिंग पूजनाने मन शांत होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. शिवलिंगाची पूजा केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद मिळतो आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. कारण भोळा शंकर आपल्या भक्तावर लवकर प्रसन्न होतात. शिवलिंग पूजेचे महत्त्व. शिवलिंगावर गंगेचे पाणी किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर शिवलिंगावर चंदन किंवा भस्म लावावे. शिवलिंगावर बेलाची पानं, फुलं, पांढरी फुलं, शक्य असल्यास धोत्र्याची फुलं अर्पण करावी. शिवलिंगाला नैवेद्य जरूर अर्पण करावा. पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय हा आहे. हा मंत्र 108 वेळा जप केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. शिवलिंग पूजनाचे नियम. शिवलिंग नेहमी स्वच्छ ठेवावे. शिवलिंगावर कधीही हाताने अशा प्रकारे जल अर्पण करू नये. तर शिवलिंगावर जल तांब्याच्या तांब्याने किंवा पितळेच्या तांब्याने अर्पण करावे. शिवलिंगाला कधीही अस्वच्छ हाताने स्पर्श करू नका. देवघराची देखील स्वच्छता असायला हवी. कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवी देवतांचा वास असतो आणि जिथे अस्वच्छता असते तिथे दरिद्रतेचा वास असतो. म्हणूनच नेहमी देवघर आणि देवांच्या मूर्ती लखलखीत स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. शिवलिंगाला तुळशीची पाने अर्पण करू नये. कारण पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी तुळशीचे नाव वृंदा होते. वृंदाचा विवाह राक्षसाशी झाला होता. या राक्षसाचे नाव शंखचूड असे होते. काही ठिकाणी त्याचे नाव जालंधर असेही म्हटले जाते. दैत्य राजाने देवतांचा पराभव केला होता. त्याला मारणे कोणालाही शक्य नव्हते. वृंदा पवित्र होती, त्यामुळे शंखचूड अजय झाला होता. त्यामुळे भगवान विष्णूने तुळशीच्या पतीचे व्रत तोडले होते. त्यानंतर शिवांनी शंखचूडाचा वध केला. वृंदा म्हणजे तुळशीच्या पतीचा शंखचूडचा वध शंकरांनी केल्यामुळे तुळशी भगवान शिवाला वर्जित आहे. भगवान शिवाला बेलपत्र, शमीपत्र, पांढरी फुलं, धोत्र्याची फुलं, रुईची फुलं अर्पण करावी. यामुळे आपल्यावर भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात. तर मंडळी, शिवलिंग कधीही एकटे ठेवू नका. शिवपरिवाराचा म्हणजे शिवलिंगाच्या बाजूला माता पार्वती म्हणजे आपल्या देवाऱ्यामध्ये दुर्गा देवी असते किंवा आपण देवाऱ्यात तुळजाभवानी ठेवतो. त्याचबरोबर अन्नपूर्णा सुद्धा ठेवतो. तर अशा प्रकारे महादेवाच्या बाजूला पार्वती अवश्य ठेवली पाहिजे. त्याचबरोबर सोबत गणपती आणि नंदी भगवान सुद्धा ठेवले पाहिजे आणि सोबतच गणपती आणि नंदी महाराज सुद्धा ठेवलं पाहिजे. शिवलिंगाची पूजा करताना एकाग्र मनाने पूजा करावी, तर ती लवकर फळते आणि पूजेचं संपूर्ण फळ आपल्या पदरात पडते. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शिवलिंग कधीही भंगलेले नसावे. कधीतरी पूजा करताना आपल्या हातातून शिवलिंगाची पिंड खाली पडते, त्यामुळे थोडीशी मूर्ती भंगली जाते. तर अशा वेळी अशा मूर्तीची पूजा देवाऱ्यात चुकूनही करू नका. तर अशी मूर्ती जलप्रवाह करावी, यामुळे दोष लागत नाही. देवघरात महादेवाची मूर्ती चुकूनही ठेवू नका. महादेवाची मूर्ती देवाऱ्यात ठेवणे अशुभ मानले जाते. कारण
महादेवाची पूजा लिंग स्वरूपात केली जाते। बऱ्याच लोकांना हे माहीत नसते, म्हणूनच त्यांच्या देवाऱ्यात महादेव, पार्वती आणि गणपती अशा प्रकारची मूर्ती काही लोक त्यांच्या देवाऱ्यात स्थापन करतात। तर अशी मूर्ती देवाऱ्यात ठेवल्यामुळे आपणास अशुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात। यामुळे अशा प्रकारची मूर्ती देवाऱ्यात चुकूनही स्थापन करू नका। महादेवाची चुकूनही मूर्ती देवाऱ्यात ठेवू नका। महादेवाची फक्त लिंग स्वरूपातच पूजा करावी, तेच शुभ मानले जाते। जर तुमच्याकडे अशी मूर्ती असेल तर तुम्ही जलप्रवाह करू शकता, त्यामुळे तुम्हाला दोष लागणार नाही। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद। हर हर महादेव।